तर मंडळी आज तुमच्यासाठी स्पेशल बकऱ्याची मुंडी घेऊन आलेलो आहे आणि ते पण एकदम झणझणीत रस्स्यासोबत खाणार आहोत। तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे। तर चला बनवूया झणझणीत बकऱ्याची मुंडी। तर आपण इकडे गावठी बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे आणि मुंडीचं छान बारीक पीसमध्ये मटणसुद्धा करून मागितलेलं आहे। सोबत भेजा दिलेला आहे, पण भेजाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपण भाजीमध्ये नाही टाकू शकत, त्याला मी वेगळं फ्राय करणार आहे। तर मित्रांनो चला छान धुवून घेऊया। याला थोडं रक्त लागलेलं आहे बकऱ्याचं, तर आपण धुवून वगैरे। तर हे बघा छान इकडे धुवून घेतलेलं आहे मी, दोनदा पाण्यामध्ये छान धुवून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ, मसाला आणि हळद टाकून याला चांगलं थोडा वेळ मस्त मिक्स करून 10 ते 15 मिनटं हळदी मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलं ना की त्याची चव अजून जास्त वाढते। मग तेथपर्यंत आपण आपलं वाटण करून घेऊया आणि याला चांगलं मॅरिनेट होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया। तर इकडे मीठ, मसाला आणि हळद जेवढे चमचे मी घेतो आहे तेवढेच चमचे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात। तर याला चांगलं मिक्स करतो आहे आणि मिक्स केल्यानंतर याला 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून द्या। तर इकडे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। हे बघा बारीक बारीक एकदम। सोबत आपण आलं घेतलेलं आहे, आलं पण एकदम बारीक कटिंग करून घेतलेलं आहे। कांदा पण आपण एक कांदा घेतलेला आहे पूर्ण इकडे मीडियम साईजचा, तो पण बारीक कटिंग करून। इकडे आपण लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर बकऱ्याची मुंडी आपण इकडे कुकरमध्ये बनवणार आहोत। तर मी गॅस चालू केलेला आहे आणि आता इकडे मी तेल टाकतो आहे। तेल मी 4 ते 5 चमचे तेल एक अंदाजाने टाकतो आहे। तुम्ही जास्तही घेऊ शकतात, कमीही घेऊ शकतात, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, चवीनुसार तुम्हाला। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर राई आणि जिरं टाकून घेऊयात। राई जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे, सोबत कांदा पण टाकायचा आहे थोड्या वेळाने गरम झाल्यावर। तर आपण आता जे वाटण केलेलं आहे ते सर्व आपण टाकतो आहे। कांदा, टोमॅटो, लसूण, मिरचीचं जे आपण खलबत्त्यामध्ये वाटण केलेलं आहे ते सर्व आपल्याला इकडे टाकायचं आहे। सगळ्यात पहिला आपण इकडे कांदा थोडा लाल करून घेऊया। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मिरची आणि लसणाची जे आपण वाटण केलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे। तर आता इकडे मिरची आणि लसणाचं जे वाटण आहे ते आपण टाकून घेतो आहे, त्यालासुद्धा चांगलं परतून घ्या। आता आपण हळूहळू करून कांद्याला कलर आला, आता आलं टाकून घेऊया याच्यामध्ये आपण। सोबत टोमॅटो सुद्धा टाकूया आता आणि याला परत चांगलं परतून घेऊया। कोथिंबीर आपल्याला शेवटला टाकायची, शेवटला म्हणजे मसाले वगैरे सगळे ॲड करून झाल्यानंतर। आता आपण इकडे जो आपले घरगुती मसाले आहेत ते मी याच्यात टाकतोय। थोडीशी हळद, कारण आपण ऑलरेडी आपण मटणामध्ये सुद्धा टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे, म्हणून आपण इकडे कमी प्रमाणात घेतोय। आणि हा थोडासा वरती गरम मसाला घेतलेला आहे। आता याला चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यानंतर चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। थोडंसं मसाले चांगले जळवून घ्या
कच्चे नाही राहायला पाहिजेत, कारण कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंफार ते कच्चं राहू शकते, म्हणून कोथिंबीर आपण नंतर टाकूया. मसाला छान मेल्ट झाला आहे. आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया, बारीक बारीक कटिंग करून घेतलेली आहे ती. आणि आता याला चांगलं एकदा परत परतून घ्या. आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला याच्यामध्ये मटण घालायचं आहे. जे मुंडीचं मटण आहे ते आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत. तर मुंडीच्या मटणाला जे आपण मसाले लावले होते ते पण छान एकदम त्याला राहिलेले आहेत आणि याची टेस्ट खूप छान वाढते मसाले पहिलाच लावल्याने. म्हणून आपण मसाले छानपैकी 10 ते 15 मिनटं लावून त्याला साईडला ठेवून दिलं होतं. आता याला 2 ते 3 मिनटं चांगलं असंच तेलावर फ्राय करा. पहिला झाकण लावून पाणी टाकू नका, थोडं याचं पाणी उतरू द्या. जसं मटण पाणी सोडायला स्टार्ट करेल त्यानंतर पाणी याच्यात टाका. तर मटणाने पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि छान फ्लेवरसुद्धा आपण तुम्ही बघू शकता, ग्रेव्ही टाईप फ्लेवर होते. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया 1 ग्लास. पहिला अर्धा ग्लासच टाकूया, एक अंदाज घेऊया किती पाणी होते. त्यानंतर परत आपण थोड्या वेळाने जर आपल्याला वाटलं पाणी कमी होते तर मग पाणी आपण याच्यात अजून घालूया. पहिला एकदा बघून घ्या, पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. पाणी आहे ना मटणाच्या वर आलं पाहिजे, तर ते कुकरमध्ये तेवढं चांगलं शिजते. तर आपण एकदम थोडंसं पाणी याच्यात घालूया, जे मटणाच्या थोडंसं वर येईपर्यंत. बस एवढं पाणी आपण टाकून झाल्यानंतर याला चांगलं एकदा परत थोडंसं असं मिक्स करा, जेणेकरून खालचं पाणी वरचं पाणी चांगलं असं मिक्स होऊन जाईल. आणि मग कुकरचं झाकण लावून याला कमीत कमी 6 शिटी द्या, म्हणजे जेणेकरून ते छान शिजेल. कारण मुंडी असल्यामुळे हाडाचा भाग जास्त आहे आणि ते शिजायला थोडंसं जास्त टाईम लागते मटणापेक्षा. म्हणून आपण झाकण लावून कमीत कमी 6 शिट्या देणार आहोत. आणि आता छान उकळ आलेला आहे. आता आपण कुकरचं झाकण इकडे बंद करूया. तुम्ही बघू शकता एकदम पाण्याने सुद्धा फेस काढलेला आहे आणि छानपैकी आता भाजी आपण शिजायला ठेवूया. सहा शिट्या आपल्या देऊन झालेल्या आहेत. आपण थोडंसं जो वाफ असेल ती काढून घेऊया आणि आता आपण कुकर खोलून, वाह कलर बघा तुम्ही, कलर मटणाचा आणि रसाचा कलर बघा. तर आपण आता हे खाण्यासाठी काढतो आहे. तुम्हाला मी सांगतो याची कशी टेस्ट झालेली आहे ती. आपलं रेडी झालेलं आहे मटण पूर्ण. तर आपण आता काढून हे टेस्ट करूया आणि मला तर 100% माहिती आहे याची टेस्ट, जसा याचा स्मेल येतो आहे तेवढीच भर याची टेस्ट असेल. म्हणून सांगतो तुम्ही पण लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा. ज्यांना कोणाला मुंडी खायला आवडत असेल त्यांना पण नक्की व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो आपण आता टेस्ट करूया. छानपैकी मटणसुद्धा शिजलेलं आहे, बघूनच समजतं आहे. इकडे चपाती घेतलेली आहे, ती मस्त आपण एकदम बारीक अशी कुस करून तोडूया, खाली टाकूया आणि मस्त त्याच्यावर आपण आता रस घेऊया. ही एकदम हॉटेलची पद्धत आहे खाण्याची, पण मला पण आता खूप आवडायला लागलेली आहे, म्हणून मी असंच मटण टाकून सोबत खातो. छानपैकी एखादं मस्त नरम पीस एकदम छान शिजलेला आहे मित्रांनो. हात लावताच एकदम तुटते आहे आणि मस्त एक पहिला बाईट.